नमस्कार. आज आपण झणझणीत अशी बटाट्याची भाजी बनवणार आहोत. तर ती कशी बनवायची चला बघूया. त्याच्यासाठी सर्वप्रथम मसाला वाटून घेऊ. आलं, लसूण, टमाटर आणि कांदा घेतलेला आहे. त्याची चांगली अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आणि उकडलेले 4 बटाटे घेतलेले आहेत. तर पेस्ट रेडी करून झालेली. आता एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया. 2 ते 3 पळी तेल घ्यायचं आहे. तेल छान गरम झाले. आता आपण त्याच्यात बटाटे उकडून घेतले होते, त्याचे 4 भाग करून घेतले आहेत एका बटाट्याचे. ते तेलामध्ये आता छान व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. बटाट्याचा असा कलर लाल झाला पाहिजे. तर छान असे बटाटे आपण भाजून घेऊ तेलामध्ये, कलर चेंज होईस्तोपर्यंत. तुम्ही पुरीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबत एक नंबर लागते बटाट्याची भाजी. आणि अशी बटाट्याची भाजी आणि पुरी सकाळ सकाळी नाश्त्यामध्ये असलं तर काय. तर छान असा कलर येत आलेला आहे, बघू शकता बटाट्याला. अजून 2 ते 3 मिनटं आपण असंच भाजणार आहे त्याला. तर 2 ते 3 मिनटानंतर बघू शकता कलर छान असा आला आहे. त्याला आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ. असं बटाटे तेलात भाजले ना तर त्याची वेगळीच चव लागते आणि उकडलेल्या बटाट्याची भाजीची वेगळीच चव येते. कधी कधी असं पण करून खाऊ शकतो आपण. खूप छान बटाट्याची भाजी लागते. तर सर्व बटाटे आपण एका वाटीत काढून घेतलेले आहेत. आता त्याच तेलामध्ये थोडंसं अजून तेल वाढवून घेऊ, 1 चमचा. आणि 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे. तेल गरम झाले की जिरे छान तडतडल्यात. आता थोडीशी हिंग टाकून घेऊ, कारण बटाट्याची भाजी आहे ना, म्हणून हिंग वापरावा कधी पण. आता जो मसाला वाटून ठेवला होता आपण तो टाकून घ्यायचा आहे. आणि आता छान त्याला भाजून घ्यायचं आहे, कारण टमाटर कांदा सर्व आपण कच्चेच घेतलं होतं. तर छान असं भाजलं पाहिजे. तर छान व्यवस्थित आता 2 ते 3 मिनटं आपण त्याला असंच परतायचं आहे. पाहिजे तर थोडंसं अजून पाणी टाका आणि मग परता. तर 3 मिनटं झालेले आहेत. परत एकदा चेक करून घेऊ. आता आपण हिरवी मिरची पेस्ट करून घेतली होती. 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. तीसुद्धा आता टमाटरसोबत भाजून घ्यायची आहे. त्याच्यामुळे बटाट्याच्या भाजीला अजून छान चव येते. आता लाल तिखट घेतले, आपल्या आवडीनुसार घ्यायचं, कारण हिरवी मिरचीचा पण वापर केलेला आहे. गरम मसाला, धना-जिरा पावडर, हळद, चवीनुसार मीठ, सर्व जिन्नस वापरून घ्यायचं. जे आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हिरवी मिरची आवडत असेल तर टाका, नाही टाकली तरी चालते. आता सर्व मसाले आपण तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे. तर छान असं तेल सुटायला पाहिजे. तेल सुटले की समजायचं आपला मसाला छान असा भाजला गेला आहे. तोपर्यंत मसाला भाजून घ्यायचा. नाहीतर काय होतंय, तर कांद्याचा कच्चापणा तसाच राहतो आणि तो भाजीमध्ये खाताना लागतो. ते चांगलं नाही वाटत. जेवढा तुम्ही मसाला भाजणार तेवढी तुमची भाजी स्वादिष्ट बनते. आणि जेव्हा आपला मसाला कढई सोडेल तर समजायचं की मसाला छान भाजला गेला आहे. आता छान असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे आणि मसाल्याने कढई सोडलेली आहे. छान असा गोळा रेडी झालेला आहे. तो मसाला छान भाजला गेला आहे, बघू शकता. असा भाजायचा, तर त्याच्याने भाजीची चवच वाढते. आता छान मसाला भाजून झाला. आता जी बटाटे आपण भाजून ठेवले होते का नाही तेलात, ती त्याच्यात टाकायचे. आता त्याला पण छान व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे मसाल्यासोबत. तर छान व्यवस्थित असं मसाल्यासोबत कोट झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. पाणी आपल्याला किती घट्ट पातळ
आपण पुरी भाजी बनवत आहोत, तर पुरीसाठी थोडासा रस्सा घ्यायचा आहे आपल्याला. जास्त पाणी नाही, कमीत कमी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. आता छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ. व्यवस्थित मिक्स झालेले. आता 5 मिनटासाठी त्याला छान असं उकळून घेऊ. तर छान झणझणीत अशी पुरीसोबत खायला रेडी झालेली आहे आपली बटाट्याची रस्सा भाजी. एकदा नक्की करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.